नमस्कार, मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सर्वप्रथम माझा परिचय करून देते. माझं नाव आहे आकांक्षा. माझं एम.ए. इकॉनॉमिक्स, सेट आणि पी-एच-डीचं सगळं आहे. मी काही वर्ष असिस्टंट प्रोफेसर सी-एच-बी म्हणून इकॉनॉमिक्समध्ये काम देखील केलेलं आहे. या सगळ्या कारणांमुळे मी माझ्या YouTube चॅनलला वेळ देऊ शकले नाही. परंतु इथून पुढे मी प्रयत्न करेल, की मी दररोज एक YouTube व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी आणावा. माझं हे YouTube चॅनल क्रिएट करण्यामागचा उद्देश एवढाच होता, की अर्थशास्त्र हा विषय बऱ्याच जणांना अवघड वाटतो. त्यातल्या त्यात बराचसा अर्थशास्त्र विषयाचा कंटेंट हा मराठीमध्ये अवेलेबल नाहीये. इंग्लिशमध्ये वगैरे किंवा हिंदीमध्ये देखील काही प्रमाणात मिळेल, परंतु मराठीमध्ये मिळत नाही. तर बऱ्याचशा कन्सेप्ट या विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीत. त्यांना समजायला अवघड जाते. म्हणून माझा हा विचार आहे, की अर्थशास्त्रातील सर्व कंटेंट जेवढा शक्य माझ्याने होईल तेवढा मी YouTubeच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेन. तर सुरुवातीला मी 12वीच्या विद्यार्थ्यांचा जो सिलेबस आहे महाराष्ट्र बोर्डाचा, तर त्याचा आजपासून आपण अभ्यास सुरू करू. त्यातलं पहिलं प्रकरण सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. अर्थशास्त्र म्हटलं की यातले सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र या अर्थशास्त्राच्या अतिशय दोन महत्वाच्या संकल्पना आहेत, दोन महत्वाच्या शाखा आहेत. जसं आपण म्हणतो ना, एखाद्या व्यक्तीचा उजवा हात आणि डावा हात व्यक्ती असते, तसं अर्थशास्त्राचा हा उजवा हात आणि डावा हात आपण म्हणू शकतो. तर त्यामुळे 12वीच्या विद्यार्थ्यांना सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र काय हे माहिती असलं पाहिजे. या दृष्टिकोनातून हा पॉइंट आपण अभ्यासू. तर रॅग्नर अँटन क्रिटल फ्रिश, आता यांचं आपण का नाव घेतलं आणि एवढं अवघड नाव काय? तुम्ही साधारणतः एवढं जरी लक्षात ठेवलं, रॅग्नर फ्रिश यांचं जरी नाव लक्षात ठेवलं तर चालेल. 1933 मध्ये यांनी ओस्लो विद्यापीठामध्ये काम करत असताना सर्वप्रथम या संकल्पनांचा वापर केला. ते व्यापारवादाबद्दल माहिती, व्यापाराबद्दल, उद्योगाबद्दल माहिती देत असताना त्यांचा जो रिसर्च पेपर त्यांनी लिहिला होता, त्या पेपरमध्ये सर्वप्रथम रॅग्नर फ्रिश यांनी 1933 मध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या संकल्पनांचा वापर केला. म्हणजे त्यांना काय म्हणू शकतो आपण, त्यांचं नाव दिलं. आता हे शब्द मुळात आले कुठून हे देखील आपल्याला माहित असणं जरुरी आहे. तर मायक्रोज, MIKROS, मायक्रोज हा शब्द ग्रीक शब्दापासून तयार झाला. तर मॅक्रोज MAKROS हा शब्द देखील ग्रीक शब्दापासूनच तयार झाला. याचा काय अर्थ होते? याचा अर्थ होते सूक्ष्म, लहान, अंशलक्षी. जसं आपण म्हणतो ना, सूक्ष्मदर्शिक मायक्रोस्कोप, त्याच्यामध्ये काय असते, पूर्ण मोठे मोठे घटक आपल्याला दिसतात का? नाही दिसत. अगदी बारीक मधला बारीक गोष्ट आपल्याला त्यात दिसत असते. तर हे काम करते मायक्रोज हा विषय. कोणता? सूक्ष्म अर्थशास्त्र. त्याला आपण लहान अंशलक्षी अर्थशास्त्र असं देखील म्हणतो. लहान अर्थशास्त्र असं आपण म्हणत नाही, पण सूक्ष्म आणि अंशलक्षीला समानार्थी शब्द लहान आहे. तर मॅक्रोजचा अर्थ काय होते? स्थूल, मोठं. तसा मोठ्या घटकांचा यामध्ये अभ्यास केला जातो. त्याला समग्रलक्षी अर्थशास्त्र असं म्हटलं जाते. मॅक्रोज या ग्रीक शब्दाला इंग्रजीमध्ये जो शब्द तयार झाला त्याचा अर्थ होतो मायक्रोज, जे आपण ऐकत आलो, मायक्रो इकॉनॉमिक्स. आणि मॅक्रोजला इंग्रजीमध्ये मॅक्रो असं म्हणतात. तर इथपर्यंत आपल्याला काय कळालं, की अर्थशास्त्राच्या दोन मुख्य शाखा आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. याचा सर्वप्रथम उच्चार कोण केला आहे? रॅग्नर फ्रिश यांनी. तर या कामासाठी रॅग्नर फ्रिश यांना नोबेल पारितोषिक दिलं गेलं सर्वप्रथम 1969 मध्ये. 1969 मध्ये जे नोबेल प्राइज देण्यात आलं इन इकॉनॉमिक्स. याच्या पहिले इकॉनॉमिक्स या विषयामध्ये नोबेल प्राइज दिलं जात नव्हतं. 1969 मध्ये सर्वप्रथम नोबेल प्राइज दिलं आणि ते नोबेल प्राइज कोणाला दिलं? रॅग्नर फ्रिश यांना. ते त्यांनी शेअरिंग केलेलं होतं, म्हणजे दुसऱ्या एका व्यक्ती अर्थशास्त्रज्ञासोबत. तर त्यांच्या या कार्यासाठी त्यांना नोबेल प्राइज देण्यात आलं. म्हणजे केवळ या एकाच कार्यासाठी नाही, इतर अनेक कार्यांसाठी देखील देण्यात आलं होतं. आता आपण बघू की मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये कोणत्या कोणत्या अर्थशास्त्रज्ञांनी भर घातलेली आहे. जसं ॲडम स्मिथ हे कोण होते माहितीये का? ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक होते. म्हणजे अर्थशास्त्र या विषयाची सुरुवात ज्यांनी केली, अर्थशास्त्राबद्दल ज्यांनी विचार मांडले, ते कोण होते? ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांनी मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स दोन्हीही विषयामध्ये आपले सिद्धांत मांडलेले आहेत. त्यानंतर डेव्हिड रिकार्डो, JS मिल, अल्फ्रेड मार्शल, प्राध्यापक आर्थर पिगू, JR हिक्स, श्रीमती जॉन रॉबिन्स आणि सॅम्युएल्सन या सगळ्यांनी
सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अनेक असे सिद्धांत मांडलेत. हे नावं तुम्हाला आज पाहायला खूप अवघड वाटत असतील, परंतु जर तुम्ही इथून पुढे अर्थशास्त्रामध्ये जर करिअर करणार असताल, म्हणजे 12वी नंतर समजा BA इन इकॉनॉमिक्स करणार असाल किंवा MA इकॉनॉमिक्स करणार असाल, तर तुमच्या समोर सतत हीच नावे येणार आहेत. तुम्हाला आज पहिला दिवस असल्यामुळे अवघड वाटतील, परंतु सारखं सारखं जेव्हा तुमच्या कानावर ही नावे पडत जातील, तेव्हा तुम्हाला या नावांची सवय होऊन जाईल. आपल्याकडचे नाव भारतामध्ये कसे खूप सोपे सोपे असतात, चिंटू, पिंटू, मिंटू, परंतु हे तिकडचे नावं असल्यामुळे जरा अवघड आहेत, पण सोपं जाईल. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्रामध्ये देखील ऍडम स्मिथ यांचे सिद्धांत आहेत. डेव्हिड रिकार्डो, JS स्मिथ, जॉन केन्स. जॉन मेयर्ड केन्स हे कोण होते माहितीये का? हे आधुनिक अर्थशास्त्राचे जनक होते. ऍडम स्मिथ हे काय होते? अर्थशास्त्राचे जनक होते. तर आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोण होते? केन्स होते. आता जनक कोणाला म्हणतात? जनकचा अर्थ काय होते? पिता, वडील असं आपण म्हणतो. तर ज्यांनी या विषयाची सुरुवात केली आणि त्यानंतर काय केलं, आता अर्थशास्त्र हा विषय ऍडम स्मिथ यांनी सुरू केला असला तरी काळानुरूप काय होतं, त्याच्यामध्ये खूप सारे बदल होत राहतात परिस्थितीनुसार. तर काही विचार जुने होत होते, ते त्या परिस्थितीला मॅच करत नव्हते. मग तेव्हा काय झालं, जॉन मेयर्ड केन्स यांनी नवीन विचार आणले, नवीन विचार प्रणाली आणली, नवीन सिद्धांत आणले. त्यामुळे अर्थशास्त्रामध्ये खूप मोलाची भर पडली, म्हणून यांना आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हणतात. तर यांनी कुठले सिद्धांत मांडले, तर यांनी सूक्ष्म अर्थशास्त्रासंदर्भाचे सिद्धांत, जसं मागणी बद्दलचे सिद्धांत मांडले. तर केन्स यांनी कुठला सिद्धांत मांडला? उत्पन्नाचा, राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भाचा सिद्धांत मांडला. थोडक्यात तुम्हाला सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय लक्षात आला असेल, परंतु ह्याचा संपूर्ण अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओत करू, कारण एकाच ह्याच्यामध्ये जर सगळा अभ्यास केला तर सर्व तुमच्या डोक्याच्या वरून जाईल. तर आज आपण इथे थांबू. याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा डिटेल अर्थ अभ्यासू, त्यांचे वैशिष्ट्य अभ्यासू. आज आपण इथेच थांबू.